देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेलचे दर सोलापुरात झाले आहेत। पेट्रोल 86 रुपये तर डिझेल 73 रुपये 34 पैसे प्रति लिटर पर्यंत पोहोचलंय। देशातील सर्वात महाग सोलापुरात आणि राज्यांचा विचार केला असता सर्वात महाग महाराष्ट्र राज्यात पेट्रोल तसंच डिझेलचे दर झाले आहेत। पेट्रोलच्या दराचा भडका उडाल्याने वाहनधारकांमध्ये सरकार विरोधात संतापाची लाट पाहायला मिळत आहे। सोलापूर शहरात पेट्रोल 86 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 73 रुपये 34 पैसे प्रति लिटर झाला आहे। सोलापुरातील एका पेट्रोल पंप चालकानं दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातील निवडणूक झाल्याबरोबर पेट्रोलचे भाव वाढण्यास सुरुवात झाली। पेट्रोलियम कंपन्यांना दर वाढवण्याची परवानगी दिल्यानं सरकारला आणि जनतेला न जुमानता कंपन्या फायद्यानुसार दर वाढवू लागल्या आहेत, अशी टीकाही होत आहे। गेल्या 9 दिवसात पेट्रोल 2 रुपये 24 पैसे तर डिझेल 2 रुपये 15 पैशांनी वाढला आहे। गेल्या 26 महिन्यात पेट्रोलचे दर 36% आणि डिझेलचे दर 54% वाढले आहेत। तेल कंपन्यांचा नफाही वाढला आहे। पेट्रोलच्या दरामध्ये सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आग लागली आहे। सोशल मीडियावर केंद्र सरकार विरोधात पेट्रोल दरवाढीच्या विषयामुळे मोठ्या प्रमाणात टीका होत आहे। पेट्रोलियम कंपन्यांचा प्रत्यक्ष दर पेट्रोलसाठी 37 रुपये 19 पैसे आहे। त्यावर 25.44% एक्साइज ड्यूटी, 21.26% व्हॅट आणि 4.72% डीलर्स कमिशन आकारलं जातं। जवळपास 52% कर लादल्यानंतर सर्वसामान्य जनतेला पेट्रोल विक्रीसाठी उपलब्ध केलं जातं। केंद्र सरकारनं तर उत्पादन शुल्क घटवण्यास नकार देत हात झटकले आहेत। काय गेले 8 दिवस झालं रोज 10 रुपये 20 रुपये 40 रुपये 1.5 रुपये पेट्रोल वाढायला लागलेलं आहे। पूर्वीचं गव्हर्नमेंट आधी डिक्लेअर करत होतं की उद्यापासून एवढं वाढणार आहे, मध्यरात्रीपासून एवढं वाढणार आहे, परंतु आता रोजच्या रोज पेट्रोलचे दर वाढायला लागलेले आहेत। आणि कर्नाटकचे इलेक्शन झाल्यानंतर आता हे म्हणजे ह्या 5 वर्षातला हायेस्ट पेट्रोलचा रेट आहे। त्यांना परवडत आहे त्यांच्या गोष्टी ठीक आहे, परंतु गरीब जनता डिझेलही वाढते, त्याच्याबरोबर ट्रान्सपोर्टेशन महाग होते। सोलापूरमध्ये सर्वात जास्त पेट्रोल का महाग आहे? कॉर्पोरेशनचा टॅक्स त्याच्यावरती लावलेला आहे, बाकी कुठेही लावलेलं नाही। हे सरासर चुकीचं आहे। सोलापूरकरांवर अन्याय आहे। त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, याबद्दल कोणच बोलत नाही। गेल्या 3-4 वर्षाच्या तुलनेनं यंदाच्या वर्षी सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारे पेट्रोल वाढ झाल्यामुळं दैनंदिन जीवन जगत असणारे समाजातील लोक सगळं त्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे, घर चालवायचं असेल किंवा दुसरं काय कारण असेल तर सगळंच त्यांचं दैनंदिन जीवन बिघडलेलं आहे। त्यामुळं सरकारने याच्याबाबतीत काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे। पेट्रोलचे दर कसं उतरतील याच्या बाबतीत त्यांनी योग्य निर्णय घेतले तरच सर्वसामान्य लोक, विद्यार्थी असतील, बाकीचे लोक असतील ते व्यवस्थित जीवन जगू शकतील। अन्यथा याचे खूप मोठे वेगळे परिणाम